जिल्हांतर्गत बदलीसाठी जे प्रोफाईल अपडेशन करावायचे आहे त्याविषयी माहिती जाणून घेऊया. प्रथमतः आपण क्रोम हे ब्राउझर ओपन करूया. ब्राउझर ओपन केल्यानंतर या ठिकाणी आपली जी वेबसाईट आहे OTT.महाराष्ट्र आधी बंधू या भगवाने क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीची स्क्रीन आपल्या समोर येईल. त्याच्यामध्ये आपला जे शालार्थ किंवा सरला जो मोबाईल नंबर फीड आहे तो मोबाईल नंबर आपण या ठिकाणी टाकल्यानंतर सेंड टू OTP हे जे बटन आहे त्या बटनाला आपण क्लिक करूया. आता आपल्या मोबाईलवर OTP येईल 6 अंकी. तो OTP या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे. माझा या ठिकाणी 435184 खाली कॅप्चा कोड आहे तर कॅप्चा कोड आपण या ठिकाणी टाकून घेऊया. जर आपल्याला कॅप्चा कोड ओळखू येत नसेल तर या बाजूला रिफ्रेश नावाचं बटन आहे त्याच्यावर आपण क्लिक केल्यानंतर परत नवीन कॅप्चा आपल्याला या ठिकाणी टाकण्यासाठी उपलब्ध होते. लॉग इन करू. बघा लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीचं आपल्यासमोर पेज ओपन झालेलं आहे. त्याच्यामध्ये वर पाहिलं तर इंग्लिश मराठी या पद्धतीच्या लँग्वेज दिलेल्या आहेत. तर इंग्रजी सध्या दिसते आपल्याला लँग्वेज इंग्लिश. तर आपण याला मराठीवर क्लिक करून मराठी करू शकतो. जे आपल्याला सोपी वाटेल ते करून घेऊया. मी इंग्लिशच घेतो. या ठिकाणी एक नोटिफिकेशन येत आहे युअर प्रोफाईल इज पेंडिंग विथ युअर सेल्फ. तरी असं जरी आलं तरी घाबरून जाण्याची गरज नाही. तर त्याच्यासाठी आपण जे आपल्याला प्रोफाईल अपडेट करायचं आहे त्या प्रोफाईलसाठी आपण हे जे वर 3 रेषा दिसत आहेत या 3 समांतर रेषावर क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचं डॅशबोर्ड आपल्यासमोर ओपन होईल. तर त्याच्यामध्ये डॅशबोर्ड आहे, प्रोफाईल आहे, त्यानंतर प्रोफाईल आहे. याच्यामधून आपल्याला काम करायचं आहे प्रोफाईलमध्ये. त्याच्यानंतर आहे डायरेक्टरी आहे. त्याच्यामध्ये आपल्याला किती जागा अवेलेबल आहेत, कुठल्या शाळेवर आहेत हे या ठिकाणी करू शकतो. त्याच्या खाली आहे डिफिकल्टी एरिया. या डिफिकल्टी एरियामधून आपल्याला आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील अवघड क्षेत्रातील शाळा कोणत्या आहेत त्या सर्च करता येतात, ते पाहता येतात. तसेच वेगवेगळे नोटिफिकेशन्स या ठिकाणी येतात या टॅबमध्ये. आणि ऑडिट लॉग आणि हेल्प अँड सपोर्टसाठीचं टॅब. तर आपल्याला आता मेन काम करायचं आहे ते म्हणजे प्रोफाईल जो सेकंड नंबरचा टॅब आहे प्रोफाईल नावाचा त्याच्यावर काम करायचं आहे. आणि म्हणून आपण प्रोफाईल या टॅबवर क्लिक करूया. प्रोफाईल क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने खाली आय हॅव रीड ऑल द अबाव डिस्क्लेमर पॉइंट अँड आय ऍक्सेप्ट म्हणजे हे जे पूर्ण या ठिकाणी आपल्याला काही नोटिफिकेशन दिले हे मी वाचलेलं आहे. आय हॅव रीड त्याचा अर्थ होतो. त्याला आपण ऍक्सेप्ट करूया. ऍक्सेप्ट केल्यानंतर अशाच पद्धतीचं दुसरं पेज येतं आणि त्याच्यावर हे जे काही माहिती आहे किंवा नोटिफिकेशन्स आहे ते वाचून आपण या चेकबॉक्सला क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर ऍक्सेप्ट नावाचं बटन येते त्याला आपण क्लिक करूया. ऍक्सेप्ट नावाचं बटन आल्यानंतर अशा पद्धतीचं हे या ठिकाणी ओपन होते. ओपन झाल्यानंतर प्रोफाईलमध्ये जायचं आहे. प्रोफाईलमध्ये गेल्यानंतर या पद्धतीचं आपल्याला प्रथमतः पर्सनल डिटेल्स नावाचं या ठिकाणी हे प्रोफाईल आपल्याला दिसून येतं. त्या पर्सनल डिटेल्स मध्ये काय आपलं नाव आहे पूर्ण, डेट ऑफ बर्थ आहे, डेट ऑफ बर्थ आहे, त्याच्यानंतर मोबाईल नंबर आहे आपला, आधार नंबर आहे, पॅन नंबर आहे, त्यानंतर ईमेल ID आहे, शालार्थ ID आहे आणि मॅरिटल स्टेटस आहे. आता या टॅबमध्ये या
जेवढ्या टॅब आहे त्याच्यामध्ये कोणतीही जरी टॅब आपल्याला दुरुस्त करायची असेल किंवा बदल करायचा असेल तर तो बदल आपण या ठिकाणी करू शकत नाही. तर त्याच्यासाठी त्यामध्ये जर काही आपल्याला बदल करायचा असेल तर आपल्याला BOच्या नावाने एक अर्ज द्यावा लागतो. जर उदाहरणार्थ आता माझ्या जन्मतारखेमध्ये मला बदल करायचा असेल तर BOच्या नावे एक अर्ज देऊन त्याला जन्मतारखेचा पुरावा जोडून तो आपण गट शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे तो सबमिट करायचा आहे आणि मग गट शिक्षणाधिकारी कार्यालयावरून तो बदल होईल आणि मग त्या ठिकाणी आपलं बदल दिसून येईल. परंतु याच्यामध्ये आपण सध्या कोणत्याही प्रकारचा बदल करू शकत नाही. त्यामुळे आपण पुढे हे जे नेक्स्ट बटन आहे या नेक्स्ट बटनाला क्लिक करूया. आता बघा नेक्स्ट बटनाला क्लिक केल्यानंतर एम्प्लॉयमेंट डिटेल्स नावाचा नवीन टॅब किंवा नवीन स्क्रीन आपल्या समोर ओपन होईल. स्क्रीन ओपन झाल्यानंतर याच्या बघा डेट ऑफ अपॉइंटमेंट इन ZP म्हणजे कोणती डेट आहे आणि मग त्याच्या पुढं ग्रीन मध्ये टिक मार्क आलेला आहे. तर या आपल्याला बदल करायचा असेल तर या ग्रीन टिक मार्कवर आपल्याला क्लिक करावं लागेल. केल्यानंतर जो बदल करायचा आहे त्याच्यासाठी खाली एक टॅब ओपन होते. त्या जो आपला बदल असेल तो बदल या टॅब मध्ये बदल करायचा आणि मग तो बदल जे काही करायचे आहेत त्यामध्ये आपण या पद्धतीनं त्या टॅबमध्ये बदल करू शकतो. आता मला या ठिकाणी कोणताही बदल करायचा नाही. मला डेट ऑफ अपॉइंटमेंट तीच आहे, ओपन डिस्ट्रिक्ट जॉईनिंग तेच आहे, करंट स्कूल, जॉईनिंग डेट स्कूल, अंडर ग्रॅज्युएट, टीचिंग मीडियम मराठी आहे. या पद्धतीचं लास्ट ट्रान्सफर कॅटेगरी नो NA माझे पहिली कॅटेगरी कोणत्या ट्रान्सफर झाली होती कोणत्या याच्यामध्ये तर माझी झालेली नाही त्यामुळे मी NA येईल. लास्ट ट्रान्सफर टाईप त्यामध्ये माझा NA येईल. पुढं आहे करंट एरिया जॉईनिंग डेट. आता या ठिकाणी माझी शाळा जर पूर्वी अवघडमध्ये असेल आणि आता जर माझी शाळा सोप्या क्षेत्रामध्ये आलेली असेल तर मी या ठिकाणी मला बदल करावा लागणार आहे. करंट एरिया जॉईनिंग डेट म्हणजे आपली शाळा ज्या डेट पासून शाळेचे क्षेत्र बदलले असेल ती डेट आपल्याला या ठिकाणी जॉईनिंग डेट म्हणून टाकावी लागणार आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी माझी जॉईनिंग डेट बदल करण्यासाठी या हिरव्या टिकवर क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर खाली एक टॅब ओपन झाली. टॅब ओपन झाल्यानंतर त्याच्यावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा आपल्याला त्या ठिकाणी कॅलेंडर येतं. ते कॅलेंडर आणि मग आपले तर माझी शाळा ही 21/7/2022 पासून सोप्या क्षेत्रामध्ये आलेली आहे आणि म्हणून मी ती डेट या ठिकाणी बदल करणार आहे. 22 महिना आहे मार्च जुलै 22 मध्ये दिनांक आहे 21/7/2022. बघा मी 21/7/2022 या ठिकाणी बदल केलेला आहे. वर्क कंटिन्यूस इन नॉन डिफिकल्ट एरिया. Yes. Yes. Have you been suspended in last? No. अशा पद्धतीचा बदल आपण या ठिकाणी करू शकतो आणि या ठिकाणी सेव्ह बटन येईल त्या सेव्ह बटनाला आपण क्लिक करून आपले जो बदल करायचा आहे तो समोर व्ह्यू लेवलला पाठवू शकतो. नेक्स्ट बटन क्लिक केल्यानंतर जो पूर्ण दोन टॅब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. जो बदल आहे मी या ठिकाणी 21/7/22 लिहिलेला आहे. सबमिट बटन आलेलं नाही. सबमिट बटन ज्यावेळेस ते BO लॉगिन वरून ते बदल आपला जो करेक्शन होईल त्यावेळेस या ठिकाणी सबमिट बटन येईल आणि मग सबमिट केल्यानंतर आपले प्रोफाईल सबमिट होते. अशा पद्धतीने आपण आपला प्रोफाईल सबमिट करून घेऊ शकतो. धन्यवाद.